लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मोबाईलच्या कारणावरून पत्नीचा खून, कन्नड तालुक्यातील पोशीर जवळील मोहिंद्र परिसरातील घटना, परप्रांतीय पती ताब्यात। सविस्तर माहिती अशी की पत्नीकडे नवीन मोबाईल बघताच राग अनावर झालेल्या पतीने तिचा बेदम मारहाण करत गळा दाबला, त्यात तिचा मृत्यू झाला। ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील मोहिंद्री परिसरात घडली आहे। सदरील घटना बुधवारी दिनांक 21 च्या सकाळी उघडकीस आली। पिंकाबाई संजय देवडळे, वय वर्ष 27 असं मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती संजय महिकाल देवळे यास अटक केली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। पिशोर जवळ मोहिंद्री येथे निवृत्त शिक्षक अवचित्तराव भीमराव जाधव यांच्या शेतामध्ये मध्य प्रदेश येथील संजय महिकाल देवळे व पिंकाबाई संजय देवळे हे जोडपे यांच्याकडे वर्षभरापासून सालगडी म्हणून कामाला होते। मंगळवारी दिनांक 20 रोजी रात्री बिरोबाचा खोरा आरोपी संजय देवळे शिवारात दाम्पत्यांमध्ये नवीन मोबाईलच्या कारणावरून भांडण झाले। तुला नवीन मोबाईल कोणी दिला, कोणाचा आहे याबाबत संजयने विचारपूस केली। त्यात दोघांमध्ये चांगलाच वाद झाला। संजयने पत्नीस काठीने बेदम मारहाण करत तिचा गळा दाबला। दुसऱ्या दिवशी सकाळी शेतमालक अवचितराव जाधव यांना एका शेतकऱ्याने महिला निश्चित पडल्याचे कळविले। त्यांनी सदर माहिती पिशोर पोलिसांना दिली। त्यानंतर महिलेला तत्काळ शेतातून पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। शरीरावर डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे डॉक्टर गिरी यांनी सांगतात पोलिसांनी तपासाची सूत्र हलवून संजय देवळे याला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीतून त्याने खून केल्याचे कबूल केले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले। घटनेच्या उपनिरीक्षक विश्वजित फरताडे हे अधिक तपास करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.